नमस्कार विद्यार्थी मित्रो, विद्युतधारेचा आणखी एक परिणाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी कृती आपण इथे करूया। आकृतीत दाखवल्याप्रमाणे मी हे तार घेतलेली आहे, त्याला आपण वाहक तार म्हणूया। आणि या वाहक तारेला हा इथे विद्युत घट आणि कळ जोडलेली आहे। विद्युत घटाचा धन अग्र आणि हा विद्युत घटाचा ऋण अग्र। जर मी प्लग कळ बंद केले, म्हणजे प्लग कळ बंद करून परिपथातून विद्युतधारा जर प्रवाहित केला तर त्या तारेवर काय परिणाम होतो ते बघूया। जेव्हा मी विद्युतधारा या तारेतून प्रवाहित करतो, म्हणजे वरून खाली, वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे विद्युतधारा वाहते, तेव्हा ती तार सी या मार्गाने, म्हणजे या दिशेने तिच्यावर बल प्रयुक्त होतं। त्या तारेची स्थिती सी या ठिकाणी असेल। परंतु जर मी विद्युतधारा खालून वर, म्हणजेच या मार्गाने प्रवाहित केली, त्यावेळी या तारेची स्थिती आपल्याला बी या ठिकाणी असल्याचं दिसून येईल। जर मी विद्युतधारा खंडित केली तर तार पुन्हा स्थिर राहील, अशा रीतीने ए या ठिकाणी स्थिर असल्याचं दिसून येतं। या ठिकाणी इथे मी हा चुंबक, यू आकाराचा जो चुंबक ठेवलेला आहे, या चुंबकामध्ये चुंबकीय क्षेत्राची दिशा एन कडून एस कडे या बाणाने ती दाखवलेली आहे। आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा तारेतून विद्युतधारा वाहते त्यावेळी त्या तारेचं विस्थापन हे या चुंबकीय क्षेत्राला आणि विद्युतधारेच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला आणि तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या दिशेला लंबरूप असल्याचं किंवा झाल्याचं दिसून येतं। या छोट्याशा प्रयोगावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की एखाद्या वाहक तारेतून जर विद्युतधारा पाठवली आणि ती वाहक तार चुंबकीय क्षेत्रामध्ये असेल तर त्या तारेवर बल प्रयुक्त होते। म्हणजे एखादी वाहक तार, विद्युतधारा वाहून नेणारी तार चुंबकीय क्षेत्रामध्ये धरली तर त्या तारेवर बल प्रयुक्त होते। मग हे प्रयुक्त होणारं बलाची दिशा काय असेल हे पाहण्यासाठी आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम इथे अभ्यासणार आहोत। या ठिकाणी आपला अंगठा, तर्जनी आणि हे मधलं बोट हे परस्परांना लंब राहील अशा रीतीने जर आपण या बोटांची रचना केली तर जर आपली तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधलं बोट त्या वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या दिशेत असेल तर या दोन्ही दिशांना लंबरूप अशा स्वरूपात त्या वाहकावर बल प्रयुक्त होतं। म्हणजे आपला अंगठा जो आहे तो आपल्या बलाची दिशा दर्शवते, त्या वाहकावर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा दर्शवते। मग इथे आपल्याला एक तत्व मिळतं, ते असं, कोणताही विद्युतधारा वाहून नेणारी वाहक तार चुंबकीय क्षेत्रामध्ये धरल्यास त्या तारेवर बल प्रयुक्त होतं आणि प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा निश्चित करण्यासाठी फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम उपयोगी पडतो। आणि तो असा आहे, आपल्या डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मधले बोट परस्परांना लंब राहील अशा रीतीने धरल्यास आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा तर्जनीच्या दिशेत असेल, विद्युतधारेची दिशा, वाहकामधून वाहणारी विद्युतधारेची दिशा मधले बोट दर्शवत असेल तर वाहकावर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा आपला अंगठा दर्शवतो। याला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम असं म्हटलं जातं। या ठिकाणी हा जो परिणाम आहे की तारेमध्ये, वाहक तारेमध्ये विद्युतधारा वाहून नेणारी तार चुंबकीय क्षेत्रामध्ये धरल्यानंतर तिच्यावर जे बल प्रयुक्त होतं, या तत्वाचा उपयोग विद्युत मोटर या उपकरणामध्ये करतात। विद्युत मोटर म्हणजेच काय? विद्युत मोटर म्हणजे साधारणतः विद्युत मोटरची बाह्य रचना इथे दाखवलेली आहे। विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला विद्युत मोटर असं म्हटलं जातं।
या विद्युत मोटरची आंतररचना आपण आता समजून घेऊया. विद्युत मोटरमध्ये तत्व कोणतं वापरलं जातं आपण पाहिलं की एखादी वाहक तार चुंबकीय क्षेत्रामध्ये धरली की त्यावर बल प्रयुक्त होते. विद्युत मोटरची प्रथम आपण रचना समजून घेऊया. विद्युत मोटरमध्ये हे दोन चुंबकीय ध्रुव उत्तर आणि दक्षिण ध्रुव ठेवलेले आहेत. या दोन चुंबकीय ध्रुवांच्या दरम्यान हा आर्मेचर कॉईल म्हणजे आयताकृती कॉईल ठेवलेली आहे, वाहक तार ठेवलेली आहे. वाहक तारीचे ए बी आणि सी डी या दोन भुजा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला बरोबर लंबरूप राहतील अशा रीतीने ठेवलेल्या आहेत. आर्मेचरचं एक टोक म्हणजे ए टोक मी या ठिकाणी ह्या कड्याला जोडलेला आहे, त्याला आपण नाव दिलंय एक्स. आणि सी डी या भुजेचं दुसरं टोक वाय या कड्याला जोडलेलं आहे. कड्याच्या आतील बाजूला रोधक आवरण आहे. कार्बन ब्रशच्या साहाय्याने ही दोन अर्धकडी विद्युत घटाच्या धन आणि ऋण अग्राला जोडलेला आहे. म्हणजेच ई या कार्बन ब्रशच्या साहाय्याने एक्स अर्धकडे विद्युत घटाच्या धनअग्राला जोडलेला आहे, तर एफ या कार्बन ब्रशच्या साहाय्याने हे वाय अर्धकडं या ऋण अग्राला जोडलेलं आहे. जेव्हा आपण प्लग कळमध्ये कळ बसवू म्हणजे परिपथातून विद्युतधारा प्रवाहित करू त्यावेळी प्रथम विद्युतधारा धन अग्राकडून म्हणजेच ई या कार्बन ब्रशमधून एक्स या अर्धकड्यांमधून या आर्मेचरमधून वाहते. त्या विद्युतधारेची दिशा असणार ए बी सी डी अशा रीतीने विद्युतधारेची दिशा असते. विद्युतधारा जेव्हा ह्या कुंडलातून किंवा कॉईलमधून वाहते त्या कॉईलवर बल प्रयुक्त होतं. या बलाची दिशा ही खालच्या दिशेने असते म्हणजे चुंबकीय क्षेत्राला आणि तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या दिशेला लंबरूप म्हणजे खालच्या दिशेने प्रयुक्त होते. त्यामुळे ए बी भुजा खालच्या दिशेने गतिमान होते तर सी डी भुजा वरच्या दिशेने गतिमान होते आणि हे कुंडल फिरतं. जेव्हा ही सी डी भुजा या ठिकाणी येईल आणि ए बी भुजा या ठिकाणी येईल त्यावेळी वाहकातून वाहणारी विद्युतधारा डी सी बी ए या मार्गाने प्रवाहित होईल. त्यावेळी ही डी सी भुजा इथे आलेली ही जी डी सी भुजा आहे ही पुन्हा खालच्या दिशेने आणि इथे आलेली ए बी भुजा वरच्या दिशेने गतिमान होईल प्रयुक्त होणाऱ्या बलामुळे. त्यामुळे हे आर्मेचर कॉईल सतत या चुंबकीय क्षेत्रामध्ये गतिमान होत राहील. अशा रीतीने या विद्युत ऊर्जेचं या विद्युत मोटरच्या साहाय्याने आपण या ठिकाणी आर्मेचर गतिमान केला म्हणजेच यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करतो किंवा रूपांतर होतं. अशा रीतीने या विद्युत मोटरचं तत्व आणि कार्य वेगवेगळ्या विद्युत उपकरणांमध्ये वापरतात. त्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपला विद्युत पंखा, मिक्सर, ग्राइंडर, व्हॅक्यूम क्लीनर, आपली संगणक, फ्रीजर मशीन किंवा वॉशिंग मशीन या सगळ्या उपकरणांमध्ये या तत्वाचा आणि विद्युत मोटरच्या कार्याचा उपयोग केला जातो, विद्युत मोटरचा उपयोग केलेला असतो. अशा रीतीने विद्युत मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचं या यांत्रिक ऊर्जेत रूपांतर केलं जातं. विद्युत घटामार्फत वापरलेल्या विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने हा आर्मेचर ही कॉईल गतिमान केली जाते. आर्मेचर कॉईल गतिमान झाला की हा अक्ष गतिमान होतो आणि अक्षाला जोडलेलं उपकरण देखील कार्यान्वित होतं. म्हणजेच विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होतं. विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या या उपकरणास विद्युत मोटर असं म्हटलं जातं. अशा रीतीने विद्युत मोटरचं कार्य निश्चित मला खात्री आहे तुम्हाला समजलं असेल. विद्युतधारेचा आणखी एक परिणाम ज्या परिणामामुळे मानवी जीवन आमूलाग्र बदलून गेलं तो परिणाम आपण अभ्यासणार आहोत. मायकेल फॅरेडे यांनी 1831 असं दाखवून दिलं की एखादी वाहक तार चुंबकीय क्षेत्रामध्ये हलती ठेवली किंवा गतिमान केली की त्या तारेमध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. त्यासाठी आपण ही ॲक्टिव्हिटी बघूया. या ठिकाणी एक चुंबक ठेवलेला आहे आणि ही तार
मी या चुंबकाच्या जवळ हलती ठेवली, जेव्हा तार चुंबकाच्या जवळ हलती ठेवली त्यावेळी हा गॅल्व्हनोमीटर आपलं विचलन दर्शवतो. गॅल्व्हनोमीटर हा एखाद्या वाहकातील विद्युतधारेचं अस्तित्व ओळखण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण आहे. ज्या अर्थी गॅल्व्हनोमीटरचं विचलन होत आहे त्या अर्थी या तारेमध्ये विद्युतधारा निर्माण होत असावी किंवा विद्युतधारा प्रवर्तित होते हे दर्शवतो गॅल्व्हनोमीटर. जर तार स्थिर ठेवून चुंबक गतिमान केलं तरी देखील गॅल्व्हनोमीटरचं विचलन दिसून येतं. यासाठी आणखी काही आपण कृती करूया. नेक्स्ट, या ठिकाणी या 3 पायऱ्यांमध्ये आपण ही विद्युतधारेचा हा वेगळा परिणाम अभ्यासणार आहोत. ह्या पहिल्या आकृतीमध्ये तारेचे एक कुंडल घेऊन त्याला बॅटरी जोडलेली आहे. तारेच्या 2 अग्रांना ही बॅटरी जोडलेली आहे. म्हणजेच या तारेतून विद्युतधारा प्रवाहित होते. विद्युतधारा प्रवाहित केली की या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे अगोदरच आपण शिकलो आहोत. जेव्हा या कुंडलाच्या जवळ दुसरं एक तारेचं कुंडल, ज्याला या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर जोडलेलं आहे, ठेवलं आणि या तारेतून वाहणारी विद्युतधारा प्रवाहित केली, खंडित केली, प्रवाहित केली, म्हणजे चालू बंद केली, तर आपल्याला असं दिसून येतं हा गॅल्व्हनोमीटर विचलन दर्शवतो. ज्यावेळी आपण या विद्युतधारा चालू करतो, बंद करतो, म्हणजे चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल करतो आणि या चुंबकीय क्षेत्रातील बदलामुळे या तारेच्या कुंडलात विद्युत धारा प्रवर्तित होत असल्याकारणाने हा गॅल्व्हनोमीटर विचलन दर्शवतो. या दुसऱ्या कृतीमध्ये आपण तारेचं तेच कुंडल घेतलेलं आहे, त्यातून विद्युतधारा सतत प्रवाहित करतोय. आता या ठिकाणी मात्र हा हे जे तारेचं कुंडल आहे, हे तारेचं कुंडल मी या कुंडलाच्या पुढे मागे करतोय. म्हणजेच इथे मी चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि यातून जाणारी विद्युतधारेची दिशा यांच्यामध्ये बदल करतोय. त्यावेळी देखील आपल्याला असं दिसून येतं की या कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होऊन गॅल्व्हनोमीटर विचलन दर्शवतोय. या ठिकाणी कुंडलामध्ये हे विद्युतधारा प्रवाहित केलेल्या कुंडलाच्या बाजूला हा जे कॉईल ठेवलेला आहे, तारेचं कुंडल ठेवलेलं आहे, त्याच्या गतीची दिशा पुन्हा या कुंडलाला मी समांतर रीतीने किंवा लंबरूप दिशेने कशी तुम्ही गतिमान केलं हे कुंडल, तर या कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच विद्युतधारा बदलली, चुंबकीय क्षेत्र बदललं तरी तारेच्या कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते, किंवा विद्युतधारा किंवा हे विद्युतधारेची दिशा सतत ठेवून जर आपल्याला या वाहक तारेच्या कुंडलाची दिशा बदलली, गतीची दिशा बदलली, तरी देखील त्या तारेमध्ये, त्या कुंडलामध्ये, त्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. यावरून आपल्याला एक निष्कर्ष इथे काढता येतो, तो म्हणजेच कोणतीही धातूची तार चुंबकीय क्षेत्रामध्ये गतिमान केली किंवा एखाद्या धातूच्या तारेभोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदललं तर त्या वाहक तारेमध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. हे तत्व आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, पडताळून पाहता येतं. यालाच फॅरेडेचा विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा नियम असं म्हटलं जातं. तर निर्माण होणाऱ्या विद्युतधारेची दिशा काय असेल हे अभ्यासण्यासाठी, हे ओळखण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आपण या ठिकाणी वापरू शकतो. आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट परस्परांना लंब राहील अशा रीतीने धरले असता जर मधले बोट विद्युतधारेची दिशा, त्या वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेची तर्जनी जर त्या वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत असेल आणि आपला अंगठा जर वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर त्या वाहकामध्ये निर्माण होणारी जी विद्युतधारा आहे, प्रवर्तित होणारी विद्युतधारा, हे मधले बोट दर्शवते. अशा रीतीने फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाच्या साहाय्याने आपण
निर्माण होणाऱ्या किंवा प्रवर्तित होणाऱ्या विद्युतधारेची दिशा निश्चित करता येते. जेव्हा वाहकाच्या गतीची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा यांना हे परस्परांना लंब असतील त्यावेळी सर्वाधिक जास्त वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते असं दिसून येतं. या तत्वाचा उपयोग विद्युत जनित्रामध्ये करतात. वेगवेगळ्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जी जनित्र वापरतात त्यामध्ये या फॅराडेच्या विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या नियमाचा किंवा तत्वाचा उपयोग केला जातो. आपण पाहूया इथे तारेमध्ये वाहकामध्ये जी निर्माण होणारी प्रवर्तित होणारी विद्युतधारा आहे ती विद्युतधारा ही दोन प्रकारची असते. एक प्रत्यावर्ती विद्युतधारा आणि दिष्ट विद्युतधारा. दिष्ट विद्युतधारा म्हणजेच काय? डायरेक्ट करंट. ज्या विद्युतधारेची दिशा एकच असते, निर्माण होणारी विद्युतधारेची दिशा जर एकच असेल तर त्याला दिष्ट विद्युतधारा म्हणतात. आणि निर्माण होणाऱ्या विद्युतधारेची दिशा सतत बदलत असेल तर त्याला अल्टरनेटिंग करंट प्रत्यावर्ती विद्युतधारा असं म्हटलं जातं. दिष्ट विद्युतधारा दर्शवण्यासाठी साधारणतः चिन्हाचा उपयोग करतात, तर प्रत्यावर्ती विद्युतधारा दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. दिष्ट विद्युतधारा दूर अंतरापर्यंत वाहून नेता येत नाही, मात्र प्रत्यावर्ती AC करंट जो आहे तो दूर अंतरापर्यंत वाहून नेता येतो. त्यामुळे विद्युत निर्मिती केंद्रावरून आपल्या घरगुती वापरासाठी किंवा इतर कारणासाठी जी विद्युत ऊर्जा दूर अंतरापर्यंत प्रवाहित केली जाते ती मुख्यतः अल्टरनेटिंग करंटच्या म्हणजे प्रत्यावर्ती विद्युतधारेच्या स्वरूपात प्रवाहित केली जाते. या ठिकाणी विद्युत जनित्राचं म्हणजे विद्युत ऊर्जा कशी निर्माण होते, प्रवर्तित कशी होते याचा अभ्यास करण्यासाठी या विद्युत जनित्राचं आंतररचना दाखवलेली आहे. प्रथम याची रचना आपण अभ्यासून घेऊया. विद्युत जनित्रामध्ये हे चुंबक, दोन ध्रुव चुंबकाचे, चुंबकीय क्षेत्राचे या ठिकाणी दाखवलेले आहेत, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. त्यामध्ये हे तारेचं आर्मेचर किंवा कुंडल दाखवलेलं आहे. ABCD या कुंडलाच्या दोन भुजा आहेत. तारेचं AB भुजेचं टोक या B1 ही जी स्प्लिट रिंग दाखवलेली आहे, दोन स्प्लिट रिंग वापरलेले आहेत R1 आणि R2. B1 या कार्बन ब्रशच्या सहाय्याने या स्प्लिट रिंगला किंवा ज्याला कडी म्हणूया आपण त्याला जोडलेली आहे, विद्युत वाहक कडी म्हणूया आपण त्यांना. तर CDचं टोक या B2 कार्बन ब्रशच्या सहाय्याने R2 स्प्लिट रिंगला जोडलेले आहे. B1चं टोक या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर आणि B2चं टोक ह्या अशा रीतीने गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेलं आहे. जेव्हा आपण हा जो अक्ष दिला आहे, ॲक्सिस दिलेला आहे, हा अक्ष आज यांत्रिक ऊर्जेच्या सहाय्याने फिरवतो. ह्या विद्युतवाहक कड्या देखील फिरतात. विद्युतवाहक कड्या फिरला की हा आर्मेचर या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरतो. जेव्हा आपण हा आर्मेचर म्हणजे ABCD तारेचं कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवतो, म्हणजेच आपण यांत्रिक ऊर्जेच्या साहाय्याने हा आर्मेचर फिरवणार आहोत, बाह्य यांत्रिक ऊर्जेच्या साहाय्याने हा आर्मेचर फिरवणार आहोत. जेव्हा आज फिरला की या कुंडलाची AB भुजा वरच्या दिशेने गतिमान होते आणि जेव्हा ती वरच्या दिशेने चुंबकीय क्षेत्रामध्ये गतिमान होते त्यावेळी या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. प्रवर्तित होणारी विद्युतधारा ही ABCD या मार्गाने या B2 कडून गॅल्व्हॅनोमीटरकडून B1 कडे जाते आणि त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला एका दिशेला विचलन दर्शवतो. परंतु दुसऱ्या अर्धफेरीमध्ये जेव्हा ही CD भुजा AB भुजेच्या ठिकाणी आणि AB भुजा CD भुजेच्या ठिकाणी येते त्यावेळी निर्माण होणारी जी ऊर्जा आहे हा D बिंदू या ठिकाणी येईल, C बिंदू या ठिकाणी येईल. म्हणून निर्माण होणाऱ्या विद्युतधारेची दिशा असणार DCBA आणि ती पुन्हा B1 कडून B2 कडे या मार्गाने असते. बघा, B1 कडून B2 कडे या मार्गाने त्या विद्युतधारेची उलट मार्गाने दिशा असते. अशा रीतीने प्रत्येक एका फेरीमध्ये विद्युतधारेची दिशा 2 वेळा बदलते आणि म्हणून या विद्युतधारेला प्रत्यावर्ती विद्युतधारा असं म्हटलं जातं. भारतामध्ये
प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्झ आहे. म्हणजेच एका फेरीमध्ये किंवा एका सेकंदामध्ये 50 सायकल विद्युतधारा पूर्ण करते. त्यावेळी 100 वेळा त्या विद्युतधारेची दिशा बदलते आणि म्हणून अशा रीतीने यांत्रिक ऊर्जेचं प्रत्यावर्ती विद्युतधारेत रूपांतर करणाऱ्या या उपकरणाला AC जनित्र, विद्युत जनित्र, AC जनरेटर असं म्हटलं जातं. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला DC जनरेटर पाहता येतं. फरक काय DC जनरेटरमध्ये? तर DC जनरेटरमध्ये 2 स्प्लिट रिंगच्या ऐवजी एकच हिदे 2 अर्धकडी असलेली स्प्लिट रिंग वापरलेली आहेत. X आणि Y अशी 2 अर्धकडी आहेत. आर्मेचरची दोन्ही टोकं ह्या 2 कड्यानं जोडलेले आहे. त्यामुळे हा आर्मेचर जेव्हा गतिमान होतो त्यावेळी त्यातून निर्माण होणारी विद्युतधारा बाह्य परिपथामध्ये मात्र ही एकाच दिशेने गतिमान असते. म्हणजेच विद्युतधारेची दिशा बदलत नाही, ती एकाच दिशेने बाह्य परिपथामध्ये प्रवाहित होते आणि म्हणून इथे निर्माण होणारी जी विद्युतधारा आहे ही एकच दिशा किंवा एकमार्गी असते. म्हणून त्याला DC करंट, दिष्ट विद्युतधारा असं म्हटलं जातं. अशा रीतीने दिष्ट विद्युतधारा म्हणजे यांत्रिक ऊर्जेचं दिष्ट विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या या उपकरणाला DC करंट असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रहो, आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला AC जनरेटर, DC जनरेटर यांची थोडक्यात माहिती मिळाली असेल आणि ती तुम्हाला निश्चित समजली असेल अशी मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर आणि त्यासंबंधी येणाऱ्या इतर काही संकल्पना अभ्यासल्या. आता या संकल्पनांशी संबंधित कोणत्या प्रकारचे अतिमहत्त्वाचे प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये येऊ शकतात ते आपण थोडक्यात बघूया. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये पहिला विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. तो क्वेश्चन फर्स्ट ए, योग्य पर्याय निवडा. उदाहरणार्थ, लघु परिपथनामध्ये एकूण विद्युतधारा टिंबटिंब वाढते, कमी होते, तशीच राहते, यापैकी नाही. तर आपल्याला माहिती आहे लघु परिपथन जेव्हा घडून येतं त्यावेळी विद्युतधारा एकूण वाढते आणि त्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. दुसरं आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय. तर इथे 4 पर्याय दिलेत बघा. विद्युत वाहकाचे प्रभारित होणे, चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे, कुंडलात विद्युतधारा निर्माण होणे आणि कुंडलाचे गतिमान होणे. आता विद्युत चुंबकीय प्रवर्तन प्रवर्तित विद्युतधारेशी संबंधित आहे. म्हणजेच त्या कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते, निर्माण होते. म्हणजे हा तिसरा पर्याय जो आहे C पर्याय तो योग्य आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 मध्ये फर्स्ट बी मध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखा. तो स्वाध्यायामध्ये आपल्याला दिलेला आहे. ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युत चलित्र आणि चुंबक. यापैकी चुंबक हा शब्द गटात बसणारा नाही, कारण पहिले 3 जे शब्द दिलेले आहेत, घटक दिलेले आहेत, त्यामध्ये एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होतं. चुंबकामध्ये मात्र कोणत्याही प्रकारे ऊर्जेचं रूपांतरण होत नाही. आणखी या प्रश्न प्रकारामध्ये सहसंबंध लिहा म्हणून देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम विद्युत चलित्र. मग जनित्र बरोबर काय येणार? जनित्राशी संबंधित फ्लेमिंगचा कोणता नियम आहे? तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अशा प्रकारे इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात 1 गुणांसाठी. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 ही शास्त्रीयकरण. विशेष करून या टॉपिकवर शास्त्रीयकरण विचारलं जात नाही, परंतु प्रश्न क्रमांक 2B मध्ये 2 गुणांसाठी
आकृतीवरून अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला पहिला प्रश्न इथे दिलेला आहे बघा. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम संबंधित आकृती पूर्ण करा. ह्या आकृती पूर्ण करा म्हणजे इथे काय येऊ शकतं ते आपल्याला लिहायचं आहे. तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा हा नियम दिलेला आहे. मग हा जो लंबरूप अपवर्ड वरच्या दिशेने दर्शवणारा जो बाण आहे तो तिथे काय येईल. ही आपली तर्जनी आहे आणि हे मधलं बोट दर्शवते. तर तर्जनी आपली ही नेहमी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. आपलं मधलं बोट विद्युतधारेची दिशा दर्शवते. त्यावेळी अंगठा मात्र आपला हा जो अंगठा आहे हा विद्युत वाहकावरील प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा दर्शवते. म्हणजे इथे येणार विद्युत वाहकावर प्रयुक्त होणारे बल किंवा बलाची दिशा, इथे येणार चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि इथे येणार विद्युत वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा. हे उत्तर इथे अपेक्षित आहे अशा स्वरूपाचा जर प्रश्न विचारला तर. दुसरं आहे फरक स्पष्ट करा. फरक लिहिताना किमान 2 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. दिष्ट विद्युतधारा आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा. दिष्ट विद्युतधारा ज्या विद्युतधारेची दिशा नेहमी स्थिर असते, ती दोलायमान नसते, त्याला दिष्ट विद्युतधारा म्हणतात. प्रत्यावर्ती विद्युतधारेची दिशा ठराविक कालावधीनंतर सतत बदलत असते. दिष्ट विद्युतधारेची वारंवारता जी आहे ही 0 आहे. तर प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी आहे. दिष्ट विद्युतधारा दूर अंतरापर्यंत वाहून नेता येत नाही, तर प्रत्यावर्ती विद्युतधारा मात्र दूर अंतरापर्यंत सहज वाहून नेता येते. हे फरकाचे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. तिसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो आहे आकृती ओळखून नियम लिहा. आता इथे जी आकृती दिली आहे ही आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आहे. म्हणजे सरळ वाहकातून जेव्हा विद्युतधारा वाहते त्या वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहितात. मग तो नियम कसा लिहायचा आहे. आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटल्या आहेत अशी कल्पना करा. जर अंगठा विद्युतधारेच्या दिशेत असेल तर लपेटलेली बोटे आपल्याला वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. हा नियम तिथे लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला 3 गुणांसाठी अशा आकृत्या दिल्या जातील आणि त्या आकृतींवर आधारित 3 प्रश्न विचारले जातील. आकृतीचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. पहिला प्रश्न विचारलाय बघा. सोबतच्या आकृतीत दाखवलेले उपकरण ओळखायचं. हे जे उपकरण आहे हे विद्युत जनित्र आहे, कारण इथे बघा ॲमीटर जोडलेला आहे. ॲमीटर केव्हा जोडतात तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा मोजण्यासाठी. म्हणजे इथे विद्युतधारा निर्माण करणारं हे उपकरण आहे, ते विद्युत जनित्र. या उपकरणाचा उपयोग यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी हे उपकरण वापरतात. म्हणजे विद्युत निर्मिती करणं हा या उपकरणाचा उपयोग आहे. या उपकरणात ऊर्जा रूपांतरण कसे होते तर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. एवढं लिहिणं अपेक्षित आहे 3 गुणांसाठी. पुढच्या आकृतीमध्ये आकृतीत कोणते तत्व स्पष्ट केलेले आहे. आकृतीमध्ये एखादा विद्युत वाहक तार चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवल्यास त्यावर बल प्रयुक्त होते हे तत्व स्पष्ट केलेले आहे. या तत्वामध्ये बलाची दिशा दर्शवण्यासाठी कोणता नियम वापरतात तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम या वाहकावर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा दर्शवण्यासाठी वापरतात. हे तत्व कोणत्या उपकरणांमध्ये वापरलं जातं तर विद्युत मोटरमध्ये या तत्वाचा उपयोग होतो. कदाचित फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर तो लिहिता आला पाहिजे. अशा रीतीने आकृतीचं योग्य निरीक्षण करून या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये या आकृत्या पुन्हा काढणं अपेक्षित नाही. फक्त तुम्हाला
योग्य तो क्रमांक लिहून त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं असतं. या चौथ्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणांसाठी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ही जी आकृती तुम्ही पाहिली की लगेच ओळखाल, विद्युत मोटरची आहे, म्हणजेच विद्युत चलित्र. त्याच्याऐवजी विद्युत जनित्र पण विचारलं जाऊ शकतं. कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारले जातील असे 5 प्रश्न, त्याची पण तयारी करून ठेवा. कोणताही एक प्रश्न सोडवा, म्हणजे 2 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी एक आपल्याला सोडवायचा असतो 5 गुणांसाठी. पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. वरील आकृती कोणत्या उपकरणाची रचना दर्शवते? उपकरणाचं नाव लिहिता आलं पाहिजे. विद्युत मोटर किंवा विद्युत चलित्र. हे उपकरण कोणत्या तत्वावर कार्य करते? आता इथे तत्व लिहिणं गरजेचं आहे. काय तत्व आहे? तर एखादा विद्युत वाहक म्हणजे विद्युत धारा वाहून नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवल्यास त्यावर बल प्रयुक्त होते आणि त्या बलामुळे तो गतिमान होतो. कुंडल ABCD, हे जे कुंडल आहे ABCD, हे कोणत्या नियमानुसार फिरते? तर त्यासाठी आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तो नियम तुमच्या शब्दात लिहा. काय नियम आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा? आपल्या डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट परस्परांना लंबरूप राहतील अशा रीतीने ठेवा. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत असेल आणि मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शवत असेल तर आपला अंगठा हा त्या वाहकावर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा म्हणजे वाहकाच्या गतीची दिशा दर्शवतो. बलामुळे जो वाहक गतिमान होतो त्या गतीची दिशा कोण दर्शवतो? अंगठा दर्शवतो. अशा स्वरूपात तुमच्या शब्दामध्ये तो नियम लिहिणं गरजेचं आहे. आता या उपकरणाचा उपयोग कुठे कुठे केला जातो? तर साधारणतः हे उपकरण आणि मिक्सर्स, धुलाई यंत्र, संगणक, पंखे, पंप अशा वेगवेगळ्या उपकरणांमध्ये याचा उपयोग केला जातो. त्या उपकरणांची नावं किमान 2-3 नावं लिहिणं इथे अपेक्षित आहे. एक गुणांसाठी हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत आणि त्यांची योग्य पद्धतीने हे प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक टाकून उत्तरं लिहायची आहेत. आकृती पुन्हा उत्तरपत्रिकेत काढणं अपेक्षित नाही आहे. विद्यार्थी मित्रो, मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि अतिमहत्त्वाचे प्रश्न निश्चित समजले असतील, आवडले असतील. या प्रश्नांची उत्तरं तुमच्या नोंदवहीमध्ये तुम्ही तयारी करून ठेवा, लिहून ठेवा आणि ती चांगल्या रीतीने पाठांतर करून समजून ठेवून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये ती तुम्हाला निश्चित उपयोगी पडतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.